त्या ठिकाणी ट्रस्टच्या मागणीनुसार 30 वर्षाच्या लीजवर 1 रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतला आहे। सभापती महोदय, महायुतीच्या जो संकल्पनामा होता, महायुतीच्या संकल्पनाम्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी यांनी महायुतीचा जो संकल्पनामा केला त्यामध्ये आपण शेतकऱ्याला पक्के रस्ते देऊ, शेतकऱ्याच्या रस्त्याचं मजबूतीकरण करू याकरता हा आपण संकल्प केला होता। आणि मागच्या विधानसभेच्या सभागृहाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्री, रोजगार हमी मंत्री आणि आमची समिती तयार केली होती। या समितीने मागच्या 7 महिन्यामध्ये जवळपास 8-10 बैठकी आम्ही घेतल्या आणि या राज्यामध्ये रोजगार हमी तर त्या ठिकाणी मातोश्री रोजगार हमी पांधन रस्ते योजना तर आहेत, ती सुरूच राहणार आहे। पण या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही नव्यानं सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। या योजनेचे 2-3 वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे ते सभापती महोदय, मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये जे शेतातील वाढते यंत्रणीकरण आहे हे लक्षात घेऊन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने MRGS मध्ये आपण त्या ठिकाणी स्किल आणि नॉन स्किल, कुशल आणि अकुशल जो त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी पांधन रस्ते बांधतो। आता रोजगार हमी योजना सुरूच राहणार आहे, पण हे वेगळी योजना ही या ठिकाणी असणार आहे। आणि आता यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते योजना ही महसूल विभागामार्फत राबवण्यात येणार आहे। या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्याच्या शेतात पेरणी, आंतरमशागत, कापणी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी 12माही मजबूत रस्ते उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते योजनेचं उद्दिष्ट आहे। या योजनेत प्रामुख्याने गाव नकाशावर जे रस्ते दर्शवले आहेत त्याचं सीमांकन करणे, त्यांचे क्रमांक देणे आणि त्या सर्व रस्त्यावरचं अतिक्रमण काढणे ही जबाबदारी सुद्धा या योजनेमध्ये आहे। या ठिकाणी या योजनेला जो गाळ, मुरूम, माती लागणार आहे, दगड लागणार आहे, याची रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यानंतर या रस्त्याला जी तातडीने मोजणी करायची आहे, या संपूर्ण रस्त्याची कृपाल तुमारेजी आपले शेतपांधन रस्त्याची मोजणी, सिंगल डॉटेड, डबल डॉटेड रस्ते आहे यांची मोजणी करायची आहे। याकरता मोजणी लागणारी फी आणि पोलीस बंदोबस्त हा दोनही या ठिकाणी मोफत करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे। या ठिकाणी या योजनेकरता महसूल खातं स्वतंत्र लेखाशीर्ष काढणार आहे आणि या लेखाशीर्ष काढून येणाऱ्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी या योजनेला पैसे वेगळे देण्याचा निर्णय शासन करणार आहे। आणि सोबत यामध्ये राज्यस्तरावर मंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली समिती आहे, दुसरी समिती पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी आपण करतो आहे आणि तिसरी समिती हे विधानसभा सदस्य आणि त्यामध्ये विधान परिषद सदस्यांचाही या ठिकाणी समावेश करणार आहोत। आणि त्यामुळं एकंदरीत राज्यामध्ये आता नव्याने ही योजना मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही आता मंजूर झालेली आहे, मंत्रिमंडळाने मंजूर दिलेली आहे। सभागृहामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी या योजनेचा आपल्याला विशेष उल्लेख मी या ठिकाणी केला आहे। खरं तर दुसरं मुंबईकरता महत्त्वाचं, सचिन अय्यरजी आपल्या मंत्रिमंडळाने काल याला मान्यता दिली आहे। आपले भोगवटदार क्लास 2 ते क्लास 1 मध्ये ज्या जमिनी आपण करतो किंवा त्या ठिकाणी आपण मान्यता देतो, यामध्ये दरेकरजी शासन अधिसूचना दिनांक 4/3/2025 अन्वये प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने कब्जे हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे हा जो नियम आहे 2025 नुसार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये सवलतीच्या दराने रूपांतरण करण्याबाबत दिनांक 31/12/2025 पर्यंत असलेली मुदत 1 वर्षाने वाढवून 31/12/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सोबतच माननीय सभापती महोदय, न्यायालयीन प्रकरण अथवा नियोजन प्राधिकरणाने विकास योजनेत केलेला बदल किंवा अशा स्वरूपाच्या भोगवटदाराच्या अवाक्याबाहेर कारणास्तव त्यांना प्रदान केलेल्या जमिनीच्या वापरास विलंब झाला असल्यास सदर नियमामध्ये नियम 3 च्या उपनियम 1 मध्ये
आता 3(1) मधील जमिनीच्या विहित प्रयोजनासाठी 5 वर्षापर्यंतच्या वापराबाबत अट शासनाची खात्री पटल्यास आणि खालील अटीच्या पूर्तता होत असल्यास शासन सदर अट शिथिल करील. 10 वर्षापूर्वी जमीन प्रदान केली असली पाहिजे. 5 वर्षापर्यंत प्रयोजन बदलता येणार नाही. प्रयोजन बदल करायचा झाल्यास शासनाची मान्यता आणि शासन निश्चित करेल एवढे अधिमूल्य भरणे आवश्यक राहील. नियोजन प्राधिकरणाचे बांधकामाचे प्रारंभ प्रमाणपत्र कमेन्समेंट सर्टिफिकेट द्यावे लागेल. सभापती महोदय, या ठिकाणी जसं कोरोनाची परिस्थिती झाली होती, मधल्या काळात काही लिटिगेशन झाले कोर्टात किंवा त्या ठिकाणी काही नियोजन प्राधिकरणाचं त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, त्यावेळी मात्र या ठिकाणी असा विचार करण्यात येईल. आणि अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय प्रवीण दरेकरची जो महत्त्वाचा आता चर्चा सुरू होती, यामध्ये बृहन्मुंबईमध्ये गेली अनेक दशके शासकीय जमिनीवर ज्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्यापैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या असून त्यांना खाजगी विकासकाशिवाय पुनर्विकास शक्य नाही. आणि त्यामुळं सदर नियमातील प्रधानमंत्री आवास योजनेतील जे आपण अट टाकली होती, 2 अटी होत्या. गृहनिर्माण सहकारी संस्थांना क्लास 2 चा क्लास 1 करताना जे आपण 25% जी प्रधानमंत्री आवास योजनेला द्या, आता प्रधानमंत्री आवास योजनेकरता आपण वेगळ्या स्कीम करतोय. त्यामुळं जुन्या आता गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करताना ते काही 25% प्रधानमंत्री आवास योजनेला कोणीच देत नाही. आणि त्यामुळं 1 वर्षापासून ही पॉलिसी आपण केली, पण त्यामध्ये कुणीच आलं नाही. त्यामुळं प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं वेगळे बांधण्याचा निर्णय शासनाने केला. याच्यात मात्र 25%ची अट आपण रद्द केली. आणि सोबतच जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्यांना 10% खाजगी पुनर्विकास, खाजगी विकास आणि स्वयं पुनर्विकास जे तुम्ही वारंवार सांगतायत प्रवीण दरेकरजी, ते आपण बैठक घेतली होती सर्व मुंबईच्या आमदारांची. त्यामध्ये आता त्याला क्लास 2 ला क्लास 1 करता 5% हा निर्णय स्वयं पुनर्विकासाकरता करण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र मुंबई सर्वीकडे 5% करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. 5% रेडी रेकनरच्या 5% हे निर्णय या ठिकाणी आज शासनाने केला आहे. तिसरा सभापती महोदय, मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये सचिनजी प्रवीणजी, मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये ज्या शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या आहे, काही जमिनी 90 वर्षाकरता दिल्या आहे, काही 99 वर्षाकरता दिल्या आहे, काही 999 वर्षाकरता दिल्या आहे. या जमिनीकरता ज्याची लीज संपलेली आहे त्याकरता 12-12-12 या शासन निर्णयाद्वारे त्यांचं लीजचं पुन्हा नूतनीकरण कसं करावं याचा शासन आणि नियम आहे. पण ज्यांची लीज रेग्युलर आहे आणि ज्याची लीज रिन्युअल करायची आहे त्याकरता नियम आहे, पण तो दोघात फरक आहे. यामध्ये खूप जास्त त्या ठिकाणी रेट लावलेले आहेत. म्हणजे ज्या चालू आहेत त्यांना नूतनीकरणाला खूप त्या ठिकाणी दर दिलेले आहेत. पण आता आपण समांतर करतो आहे. 12-12-12 हा जो त्या ठिकाणी नियमाने शासन निर्णय केला आहे तोच नियम शासन निर्णय आता आपण या ठिकाणी लीज नूतनीकरणासुद्धा जे रेग्युलर लीज नूतनीकरण आहे त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी लावतो आहे. त्यामुळं हे त्या ठिकाणी केलं आहे. दुसरं, शासनाच्या दिलेल्या मिळकतीमधील मूळ भाडेपट्ट्याने जमीन ताबा हस्तांतरित झाल्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडील नोंदणी दस्त उपलब्ध होत असल्यास अशा सहकारी गृहनिर्माण संस्था, धर्मादाय